म्हात्रे साहेबांचं स्वागत सन्मान मानकुली गावचे शिवसेना शाखा प्रमुख भारत रामदास माली यांच्या शुभ हस्ते केलं जात आहे. धन्यवाद इंद्रपाल म्हात्रे साहेब. त्यानंतर राकेश माली याचं देखील स्वागत सन्मान करायचं आहे. भारत माली यांना विनंती करतो, राकेश माली पुढे यायचं आहे. आमच्या मानकुली गावचे एक उत्कृष्ट समालोचक ज्युनियर सिद्दीक भावे आणि राकेश याला विनंती करतोय आपण समालोचक कक्षामध्ये जॉईन व्हायचंय. राकेश समालोचक कक्षामध्ये जॉईन व्हायचंय कृपया प्लीज. भाऊ पाटील आणि सुरेश घरत पंचांना स्ट्रिक्टली ऑन करायचं. अजून आपल्याला 3 सामने खेळवायचे बाकी आहेत. खेळाडूंना स्ट्रिक्टली ऑन करायचं आहे आणि समालोचक कक्षामध्ये सज्ज होत आहेत आमचे परम मित्र आणि मानकुली गावचे सुपुत्र व्हाईस ऑफ राकेश माली. तसंच गावदेवी स्पोर्ट अंजूर या संघाचे खेळाडू आणि गावदेवी अंजूर या संघाचे समाजसेवक बालाराम मणेरे साहेब, मी शिरीषदादा माले यांना विनंती करतोय आपले शुभ हस्ते बालाराम मणेरे साहेबांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत सन्मान करायचा आहे. कॅमेरामॅन स्टेजवर घ्यायचंय, पप्पू स्टेज कव्हर करायचंय. बालाराम मणेरे साहेबांचा स्वागत सन्मान केला जातोय. आपण पाहू शकता आपल्या टीव्ही स्क्रीनवर शिरीषदादा माले यांच्या शुभ हस्ते स्वागत सन्मान केला गेलेला आहे. धन्यवाद. ओ टू राकेश माली. धन्यवाद काळीराम केनी साहेब. सामना रंगतोय गावदेवी भादवड विरुद्ध ओमसाई पिसे. दोन्ही संघांमध्ये नाणेफेक झालेली आहे, नाणेफेक जिंकलेली आहे गावदेवी भादवड संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले. फलंदाजीसाठी आमंत्रित केलेले ओमसाई पिसे संघाला आपले सलामीवीर लवकरात लवकर पाठवायचे. आज आपला मेगा फिनाले देखील आहे. उद्या आपला मेगा फिनाले देखील आहे आणि सर्व सामने आज कंप्लीट देखील करायचे आहेत. वेळी संदर्भात आम्हाला सर्व संघांनी सहकार्य करायचं आहे. प्लीज लवकरात लवकर सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे आणि क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे गावदेवी भादवड या संघाने. सलामीची जोडी मैदानामध्ये येताना मनोहर आणि मधुकर तर पहिलं षटक हाताळण्यासाठी सज्ज होत आहेत. द्वारकानाथ आपण ऍक्शन मध्ये पाहू शकता. लायन ऑफ भिवंडी संजय म्हात्रे साहेबांना यष्टीरक्षकाच्या भूमिकेत. पाणी पाणी स्टंप मध्ये पाणी नाही, स्टंप मध्ये पाणी आल्या 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 स्टंप हे पर्या पाणीने स्टंप मध्ये टाकाला. वेळेच्या संदर्भात दोन्ही संघांनी खूप लक्ष ठेवायचंय.
सदरील सामन्यासाठी पंच आपण पाहू शकता दिलीप पाटील आणि विलास पाटील. पंचांचा अधिकृत इशारा सामना सुरू करण्याचा. द्वारकानाथ राईट आर्म ओव्हर द विकेट सामना करण्यासाठी सज्ज होतोय मनोहर. पहिला चेंडू फुलटॉसवर घेऊन खेळतोय. चेंडूला मिड विकेट रिजन कडे खेळून काढतोय. थोडस मिसस्पीड होणे त्यापर्यंत एकच धाव. एका धावेने श्री गणेश केला जातोय ओमसाई संघाचा आणि एका धावेने खातं खोललं जात आहे मनोहर. त्याच चालू असलेला सामना ओमसाई पिसे विरुद्ध गावदेवी भादवड द्वारकानाथ. पहिला ओव्हरपेच चेंडू. चेंडूला भिरकावून देतोय काऊ कॉर्नर मध्ये आणि अतिशय सुरेख झेल तिथे समाप्त केली जाते आणि मधुकर याची खेळी संपुष्टात येते. ओमसाई पिसे संघाला लागणारा पहिला झटका. डीजे धन्यवाद डीजे. आपल्या संघा सलामीला आलेला मधुकर आपल्या संघासाठी कुठल्याही प्रकारची धाव देखील जमा केल्याने शून्यावर बाद गोल्डन डक वर बाद झालेला आहे मधुकर. द्वारकानाथ मात्र चांगली गोलंदाजी हाताळतोय. एक चांगला झेल देखील कंप्लीट केला होता यशवंत याने. द्वारकानाथ पुन्हा एकदा मनोहर साठी. आडव्या पट्ट्याने चेंडू खेळण्याचा मात्र चेंडू आणि फळीमध्ये कुठल्याही प्रकारचा संबंध नाही. बाकीचं काम पूर्ण करतात यष्टीरक्षक द्वारकानाथ. ओव्हरपी स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न मात्र कुठल्याही प्रकारे चेंडू आणि फळीमध्ये संपर्क होत नाही. अंधेरे में तीर चलाने का अतिशय सुरेख गोलंदाजी हाताळतोय द्वारकानाथ. फक्त एक धाव आतापर्यंत खर्च केलेली आहे. पुन्हा एकदा आता मात्र स्लॉक स्वीप केलेला आहे. चेंडू हवेमध्ये. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि चूक होते. मनोहर याचा झेल सुटला जातोय. पंचांचा इशारा येतोय 4 धावांसाठी. धन्यवाद डीजे. मौका भी दिया और चौका भी दिया. इस 4 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 5 रन. 5 धावांवर 1 बाद 5 अशी धावसंख्या ओमसाई पिसे संघाची. द्वारकानाथ पुन्हा एकदा स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न मात्र चेंडू आणि फळीमध्ये संपर्क नाही. शार्प ओव्हर समाप्त होतोय. षटक समाप्ती होतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद 5 अशी धावसंख्या. काय म्हणू शकता जयवंत पाटील आपण या षटकाबद्दल? अगदी बरोबर. चांगली गोलंदाजी केलेली आहे. विकेट टू विकेट गोलंदाजी द्वारकानाथ यांनी. एक चौकार जर वगळला तर जबरदस्त भेदक गोलंदाजी केलेली आहे आणि जो निर्णय घेतलेला आहे माली तो योग्य निर्णय वाटतोय. तो नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा. नक्कीच तो चौकार देखील एक झेलच्या स्वरूपात होता आणि तो झेल सोडलेला आणि झेल सोडला होता तो मनोहर याचा. आणि गोलंदाजीसाठी आता पुन्हा येतोय मनोहर. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज होतोय रोहिदास साठी. मनोहर अतिशय सुरेख चेंडू मात्र उजवी यष्टी सोडून जातोय. पंच विलास पाटील आमच्याकडे वळताना वाईटचा इशारा. अतिरिक्त धावसंख्या पुढे सरकते. 1 बाद 6. 6 रन लॉस ऑफ 1 विकेट. संख्या वाढते 7
पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर चेंडू मात्र जातोय कडे, क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय. बघूया तिसरी धाव घेण्यासाठी प्रयत्न आणि 3 धावा पूर्ण केल्यात. चौथी धाव घेण्यासाठी प्रयत्न करतायत आणि 4 धावा पूर्ण केल्यात. 5वी धाव घेण्याचा प्रयत्न, रेस लागले दोघांमध्ये आणि 5 धावा पूर्ण. 6वी धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि पंचांचा धाव बाद. 6वी धाव घेताना राकेश माली. नक्कीच जयवंत पाटील आपण पाहिलं होतं, एक नाट्यमय क्रिकेट मैदानामध्ये झालं होतं. बेल्स पहिलाच पडल्या होत्या जेव्हा हिट केला होता, मात्र शेवटच्या क्षणी यष्टी उखडून लावली होती. जर ही यष्टी उखडून लावली नसती तर 6 धावा देखील पळून निघाल्या असत्या. 6व्या धावेसाठी फलंदाज बाद होतोय. मनोहर धाव फलकावर धावा लागल्या जातात 12. तब्बल 5 धावा पळून काढलेल्या आहेत आणि 6व्या धावेसाठी फलंदाज मनोहर हा बाद होतोय. जयवंत पाटील जर आपण चेंडू सोडून दिला असता तर चौकारच भेटला असता. 1 धाव अतिरिक्त मिळालेली आहे. अगदी बरोबर आहे. ओव्हर अरे पाहतोय आपण राकेश, या ज्या धावा मिळाल्या आहेत ते बोनसच्या रूपाने धावा मिळाल्या आहेत त्या ओम साई पिसे या संघाला. नक्कीच या धावा नक्कीच कुठेतरी महागात पडू शकतात. मनोहर पुन्हा एकदा चेंडूला शॉट ऑन पुल करण्याचा प्रयत्न, कंट्रोल पुलचा फटका, मात्र त्यावर एकच धाव पूर्ण केली जाते. एका धावेनिशी धावसंख्या पुढे सरकते 13. नक्कीच जयवंत पाटील ज्यावेळेस संघ 1 आणि 2 धावांनी हरतोय त्यावेळेस या धावांचा विचार नक्कीच केला जातोय. पंचांचा डेड बॉलचा इशारा. मनोहर राईट आर्म ओव्हर द विकेट सामना करण्यासाठी होते सज्ज. सनी शॉर्ट पॉइंट कव्हर रिजनला चेंडूला खेळून दिले. चेंडू सीमा रेषा पार जातोय 4 धावांसाठी. या 4 धावांनिशी सनी आपलं खातं खोलतोय. या चौकारानिशी धावसंख्या पुढे सरकते 17. 17 रन, लॉस ऑफ 2 विकेट्स. बाद होणारे फलंदाज मधुकर आणि मनोहर दोन्ही सलामीचे फलंदाज तब्बूच्या आश्रयाला. मनोहर गोलंदाजीसाठी सज्ज. आता मात्र शॉट ऑन पुल करण्याचा प्रयत्न, हुकचा फटका खेळायचा होता, मात्र चेंडू आणि फळीमध्ये संपर्क नाही. बाकीचं काम पूर्ण करतोय यष्टीरक्षक आणि चेंडू परत करतोय गोलंदाज मनोहर यास. मनोहर आता मात्र एक लोअर फुलटॉस चेंडू परिपूर्ण बीट करतोय सनी याला. सनी याने चौकारानिशी आपलं खातं खोललं होतं, मात्र त्यानंतर चांगलं कमबॅक करतोय मनोहर. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट टाकतोय मनोहर. आता मात्र ओव्हरपिच चेंडू खाली यशवंत येतोय आणि सहज सुरेख झेल पूर्ण करतोय यशवंत आणि ओमसाई पिसे संघाला लागणारा हा 3रा फलंदाज सनीच्या रूपात. धन्यवाद डीजे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या जातात 3 बाद 17 आणि आता मात्र षटक हाताळण्यासाठी सज्ज होत आहे संजय म्हात्रे. लायन ऑफ भिवंडी तसेच नगरसेवक देखील आहेत भिवंडी निजामपूर महानगरपालिकाचे. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज होत आहेत गणेश साठी. गणेश पहिला चेंडू अराउंड द लेग, डावी यष्टी उकडून काढली जाते गणेश याची.
धन्यवाद डीजे. जयंत पाटील, सिद्दीक बाबे. निश्चितच राकेश, या चेंडूवर जो गणेश बाद झालेला आहे, एक मोठा फलंदाज बाद करण्यात यश आलेले संजय भाई मात्रे यांना. दिलीप पाटील, पंच दिलीप पाटील आपणास रूपचंद माळी बोलवतात. 2 मिनिटं सामना थांबवायचा आहे. नक्कीच थोडीस अडथळा आला होता आणि त्यानंतर सामन्याला पुन्हा सुरुवात होते. गावदेवी भादवड विरुद्ध ओमसाई पिसे. गावदेवी भादवड संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि आतापर्यंत 2 षटकांमागे 17 धावा खर्च केलेले आहेत आणि त्या मोबदल्यात 4 गडी बाद करण्यामध्ये यश आलेले. 3ऱ्या षटकाला प्रारंभ केलेला आहे संजय मात्रे यांनी आणि पहिल्या चेंडूवर डावी यष्टी
उकडून काढली होती गणेश याची. गणेश कब आए और कब गए पता ही नहीं चला. पंचांचा इशारा तो सामना पुन्हा सुरू होण्याचा. राईट आर्म ओव्हर द विकेटने सामना करण्यासाठी सज्ज होतोय संजय. त्याचा सामना करण्यासाठी सज्ज आहे रामदास. आता मात्र एक फुल्लर लेनची डिलिव्हरी हवा तसा समाचार घेता आल्याने दुसऱ्या धावेसाठी हा ना मध्ये दोन्ही गाड्या एकाच ट्रॅकवर आणि तिथे पुन्हा परत जावं लागेल रोहिदास याला. पाचवा फलंदाज बाद होतोय. निम्मा संघ बाद होतोय इथे ओमसाई पिसे संघाचा. रोहिदास याची जागा भडवून काढण्यासाठी येतात नव्याने आलेला फलंदाज सदानंद. 18 संख्येवर 5 बाद 18 अशी दयनीय अवस्था. परिपूर्ण बॅकफुटवर ढकलला गेलेला आहे ओमसाई पिसे संघ. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी शॉर्ट पिच चेंडू हवा तसा समाचार घेत आलेले मात्र झेल सुटतोय. आयुष्यमान भवचा आशीर्वाद. दुसरा झेल देखील इथं सुटला जातोय. या अगोदर देखील झेल सोडला होता मनोहर याचा आणि त्यावर 4 धावा मिळाल्या होत्या ओमसाई पिसे संघाला. या झेलवर मात्र एकच धाव मिळते. संजय राईट आर्म ओव्हर द विकेटने मारा करण्यासाठी सज्ज. रामदासला पुढे सरसावत खेळलेला आहे. चेंडू लॉंग ऑन रिजनला येतोय. तिथे थोडस फंबलिंग होत आहे आणि त्यावर 2 धावा देखील पळून काढल्या जातात. वाईड थ्रो देखील येतोय. या 2 धावेनीची धावसंख्या पुढे सरकते 21. 5 बाद 21. पुन्हा एकदा संजय और पिच चेंडूला डाऊन द ग्राउंड केलेले आहे. संतोष जोपर्यंत फील्ड करतोय फेकी करतोय तोपर्यंत फक्त 1 धाव बाद आणि दुसऱ्या धावेच्या मोहात फलंदाज बाद होतोय रामदास. धन्यवाद डीजे. कैलास बॉल. शेवटचा चेंडू शेष. रोहिदास याची जागा भरून काढण्यासाठी नव्याने आलेला फलंदाज कैलास. संजय सदानंदसाठी आणि सदानंद यांनी दाखवून दिलेलं आहे का मी अजूनही जिवंत. आणि दीपेश केनी याने पुन्हा एकदा झेल घेतलेला आहे. नक्कीच 200 रुपये त्यांना मिळणार आहेत पुन्हा. किरण देखील तिथे होते मात्र दीपेश याने बाजी मारलेली आहे आणि या 6 धावेनीची धावसंख्या वेगाने पुढे सरकते 28. बऱ्याच उशिरानंतर हा षटकार पेश होतोय. शेवटच्या चेंडूवर शॉर्ट पिच चेंडू होता आणि त्याला सदानंद यांनी शॉर्ट ऑन पुल केला आणि सक्सेसफुल. मच्छिंद्र राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज होता. यष्टीरक्षक अगदी यष्ट्यांपासून जवळ. पहिला चेंडू ओरपे चेंडूला भिरकावून देतो. यशवंत येतोय झेल खाली मात्र यशवंत कुठल्याही प्रकारची चुकी करत नाही आणि इथून मात्र परत जावं लागेल कैलास याला. धन्यवाद डीजे. 7 बाद 28 अतिशय दयनीय अवस्था आपण पाहतात. बाद होणारे
फलंदाज आपण पाहिलं होतं फॉल ऑन विकेट पहिल्या धावेवर, त्यानंतर 12 या धावसंख्येवर, त्यानंतर 17, पुन्हा एकदा 17, 18, 22 आणि 28. कुठेही आपणास पार्टनरशिप, एक चांगली पार्टनरशिप पाहायला मिळाली नाही. आपलं कुठलंही जर आपणास ध्येय गाठायचं असेल तर त्याचं फाउंडेशन खूप महत्वाचं असतं. हळू जाताना स्टिअर केले चेंडू मिड ऑफ रिजन कडे येतोय, स्वीपर कव्हर कडे येतोय. तोपर्यंत दोन्ही फलंदाज 2 धावा पूर्ण करतात. या 2 धावेनिशी धावसंख्या पुढे सरकते 30. 7 बाद 30. मच्छिंद्र स्लॉग ओव्हरचं षटक हाताळताना काही चेंडू शेष असावे. सदानंद स्टेप आउट करून खेळलेला आहे. चेंडू हवेमध्ये लॉंग ऑफ रिजन कडे आणि कुठल्याही प्रकारची चुकी करत नाही मोरे. धन्यवाद टीजे. या 30 धावा धावफलकावर लागल्या जातात 8 गड्यांच्या मोबदल्यात. आता मात्र नव्याने आलेला फलंदाज किशोर, मधुकर आणि किशोर अशी जोडी मैदानावर. शेवटचे षटकातील काही चेंडू शेष. मच्छिंद्र राईट आर्म ओव्हर द विकेटने मारा करण्यासाठी सज्ज होतोय. मधुकर याला, मधुकर पहिल्यांदाच फेस करतोय मच्छिंद्र याला. ओव्हरपिच चेंडू, पुन्हा एकदा चेंडूला खेळून दिलंय संतोषने. संतोष याच्याकडून चांगलं क्षेत्ररक्षण, डबल माइंडेड झाला होता. त्यानंतर मात्र पुढे सरसावत चेंडू चांगल्या प्रकारे अडवण्यात यश आलेलं आहे आणि फक्त आपल्या संघासाठी तब्बल 2 धावा देखील वाचवलेल्या आहेत. या 2 धावेनिशी धावसंख्या पुढे सरकते 32. मच्छिंद्र पुन्हा एकदा ओव्हरपेच चेंडू आणि चेंडू आता मात्र आउट ऑफ पार्क, सीमारेषा पार. षटकार. धन्यवाद डीजे. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं होतं जयवंत पाटील 5 धावा खर्च केल्या होत्या. एक गडी बाद करण्यामध्ये यश आला होता मच्छिंद्र. स्लोअर वन, पेस परिवर्तन आणि त्याला ओळखू शकला नाही. मात्र चेंडू फाईन लेग रिजन कडे जातोय. 2 धावा पळून काढले 3ऱ्या धावेसाठी आणि 3 धावा देखील सुखरूप पळून काढलेल्या आहेत. या 3 धावेनिशी धावसंख्या पुढे सरकते 41 धावा आणि 42 धावांचं लक्ष असणारे हा सामना जिंकण्यासाठी गावदेवी भादवड संघाला. ओमसाई पिसे संघाने आपलं क्षेत्ररक्षण त्वरित लावायचंय. निर्धारित 4 षटकांमागे 41 धावा केलेल्या आहेत आणि 42 धावांचं लक्ष केलेलं आहे. पहिलं षटक हाताळलं होतं द्वारकानाथ याने 1 गडी बाद करत 5 धावा खर्च केल्या होत्या. दुसरं षटक हाताळलं होतं मनोहर याने 12 धावा देत 1 गडी बाद करण्यामध्ये यश आलं होतं. त्यानंतर षटक होतं संजय याने 11 धावा देत 1 गडी बाद करण्यामध्ये यश आलं होतं आणि मच्छिंद्र याने 13 धावा देत 2 गडी बाद करण्यामध्ये यश आलं होतं. अशा प्रकारे टोटल 41 धावा धावफलकावर लागल्या जातात. ओमसाई पिसे संघाच्या आणि गावदेवी भादवड संघाला 42 धावांचं लक्ष असणारे हा सामना जिंकण्यासाठी बरोबर 10.50च्या सरासरीने. धन्यवाद राकेश. तर या सामन्यातील विजयी संघ अष्टविनायक ठाकूरबाळा संघाबरोबर खेळणार आहे. अजून आपल्याला 2 सामने खेळवायचे पूर्णपणे बाकी आहेत. कृपया तोरा करायचा आहे.
त्वरित क्षेत्ररक्षण कृपया ओमसाई पिसे या संघानं आपलं त्वरित क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. तसेच गावदेवी भादवड संघाने देखील आपली सलामी जोडी त्वरित मैदानामध्ये पाठवायचे आणि यापुढील जे सामने आहेत ते 3 षटकांचे होणार आहेत याची कृपया दोन्ही संघाच्या संघनायकांनी नोंद घ्यायची आहे. 4:45 झालेले आहेत. अजून पूर्णपणे या इनिंगचं खेळ बाकी आहे आणि पुढील 2 सामने तरी कृपया वेळे अभावी आम्हाला सहकार्य करायचं आहे. 42 धावांचं लक्ष्य विजयासाठी गावदेवी स्पोर्ट भादवड या संघासमोर. सामना सुरू आहे. ओमसाई पिसे आणि गावदेवी भादवाड. 24 चेंडू आणि 42 धावांचं लक्ष्य आहे. आमच्या समालोचक कक्षामध्ये आम्हाला जॉईन झालेले आहेत आमच्या मानकुले गावचे सुपुत्र एक सुरमधुर आवाज ज्युनियर सिद्दीक भावे राकेश माली. 24 चेंडू आणि 42 धावांचं लक्ष्य आहे. आपण मान्यवर कक्षामध्ये पाहू शकता आमचे मान्यवर बालाराम मणेरे साहेब, त्यानंतर शिरीष माली साहेब, इंद्रपाल म्हात्रे साहेब, रुपचंददादा माली, राहुल माली, संदीप माली, भारत माली, कबीरदादा ठाकरे, तसेच संजू जयवंत ठाकरे, परेश केनी आणि बंडू माली, तसेच डीजे मॅन. अतिशय चांगलं नेट अँड क्लीन पिक्चर आपण पाहतोय जयवंत पाटील आपल्या टीव्ही स्क्रीनवर. ओम लाईव्ह फोटो अँड शूटिंग प्रोप्रायटरचे मालक अनिल केनी मानकुली, तसेच पप्पे पाटील कॅमेरामॅन म्हणून त्यांची देखील आज उपस्थिती लाभलेली आहे. तसेच ऑपरेटर आर के चौधरी यांचं देखील खूप खूप आभार. तसेच जम्बो पाटील स्ट्रायकर पंच आणि स्क्वेअर लेग पंच विलास बालू पाटील, खरोखरच या खेळाडूचे देखील आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतोय. नेहमीच एक आदर्श खेळाडू भिवंडी सिनियर 40+ या संघटनेमध्ये एक राहिलेलं आहे, एक आदर्श व्यक्तिमत्व. तर सलामी जोडी संतोष तरे आणि शरात खेळपट्टीवर तैनात झालेले आहेत. अवघ्या 24 चेंडू आणि 42 धावांचं लक्ष्य आहे. कृपया पंचांनी देखील खेळाडूंना स्ट्रिक्टली ऑन करायचं आहे. 4:45 झालेले आहेत. अजून 2 पूर्णपणे सामने बाकी आहेत आणि या सामन्याचे एक संपूर्ण इनिंग बाकी आहे. त्या अनुषंगाने कृपया आम्हाला सहकार्य करायचं आहे. चालू सामन्यातील विजयी संघ अष्टविनायक ठाकूरपाडा या संघाबरोबर खेळणार आहे. तर सकाळच्या पहिल्या सत्रावर अधिराज्य गाजवलेले आहे ते कालिका माता कालवार या संघानं. आमच्या समालोचक कक्षामध्ये आमचे सहकारी समालोचक जयवंत पाटील आणि राकेश माली यांच्या समवेत मी स्वतः कालराम केनी. 24 चेंडू आणि 42 धावांचं लक्ष्य आहे. सामना सुरू होतोय. पंचांचा इशारा येतोय सामना सुरू होण्याचा. 24 चेंडू आणि 42 धावांचं लक्ष्य आहे. गोलंदाज जगान. बॉलिंग मार्कवर वेले रोड यांच्या टोकाकडून राईट हँड ओव्हरचा मारा संतोष तरे यांच्यासाठी. पहिला चेंडू अतिशय सुरेख चेंडू आहे. चेंडूला पंच केलेले आहे. ऑफसाईड रिझन मध्ये एक धाव पूर्ण केलेली आहे. दुसरी धाव अतिशय वेगाने पूर्ण केली आणि धावांचा श्रीगणेश झालेला आहे. गावदेवी स्पोर्ट भादवड या संघाचा बिनबाद 2. पहिल्या चेंडूवर आपलं वैयक्तिक खाता अकाउंट ओपन केलेले आहे फलंदाज संतोष तरे यानं. संतोष तरे आणि यशवंत तरे, त्यानंतर संजयभाई म्हात्रे. अतिशय चांगला खेळाडूंचा भरणा असलेला संघ आहे. आज प्रल्हाद नाईक या सामन्यामधून खेळताना दिसत नाही. सनी यष्टीरक्षकाचा चांगला प्रयत्न होता
दुसरी धाव अतिशय वेगाने पूर्ण केली जाते, धावसंख्या वाढते, बिनबाद 4 धावा. प्रेक्षक वर्गाला सुवर्ण संधी असणार आहे. सीमारेषेच्या बाहेर जर आपण झेल घेता तर आपल्याला 200 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. आज दीपेश केनी याने 400 रुपयाचं बक्षीस पटकवलेले आहे. 2 झेल पकडलेले आहेत आणि अजूनपर्यंत प्रयत्न सुरू आहेत. निश्चितच 400 रुपये गल्ला झालेला आहे दीपेश माले याचा. दीपेश केनी अतिशय सुरेख चेंडू, क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय इष्टरक्षक सनियाच्या हातामध्ये. जगन चांगली वापसी करतोय. पहिल्या 2 चेंडूवर 4 धावा खर्च केल्यानंतर तिसरा चेंडू निर्धावच्या स्वरूपात हाताळतोय. पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय. अप्रतिम गोलंदाजी. यॉर्क करून घेतलं होतं स्वतःला. जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न असफल ठरतोय. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. नक्कीच काळीराम केनी आपण पाहिलं तर कुठल्याही प्रकारे पायांची हालचाल संतोष मार्फत दिसली नव्हती. इथे फुटवर्क पाहायला मिळालं नव्हतं. जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न असफल ठरतोय. पुन्हा एकदा जगान तो संतोष तरे चेंडूला खेळून काढलेलं आहे. स्क्वेअर लेग रिजन मध्ये एकापेक्षा जास्त काही नाहीये. एकाच धावेवर समाधान. धावसंख्या वाढते, बिनबाद 5 आणि शतकातील शेवटचा चेंडूचा खेळ शेष. 3 चेंडू मध्ये 5 धावा केलेल्या आहेत तर 2 चेंडू निर्धावच्या स्वरूपात. शरद पंचांकडून गाड घेतोय. जगन याच्या गोलंदाजीचा सामना करण्यासाठी सज्ज. शरद पंचांचा इशारा येतोय, व्हाईट बॉल. अतिरिक्त धावसंख्येत भर. धावसंख्या झालेली आहे 6 धावा. पाहूया जगन मार्गस्थ होतोय. वेली रोड एंडच्या टोकाकडून राईट हँड ओव्हरचा मारा शरद याच्यासाठी. पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडू जातोय. पंचांचे हात समांतर. धाव मिळते अवांतर. अतिरिक्त धावसंख्येत भर. धावसंख्या झालेली ती बिनबाद 7 धावा. 42 धावांचं लक्ष आहे. चांगली गोलंदाजी हाताळत होता मात्र स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये कुठेतरी चुकतोय आणि एका स्वेर मारा करतोय गोलंदाज जगन. पाहूया शेवटचा चेंडू शेष आहे शतकातील. शरद पुन्हा एकदा सज्ज होतोय. पुढे स्टेपवरून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू येतोय लॉंग ऑफ क्षेत्राकडे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न सफल ठरतोय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय संतोष आणि शरद यांच्या दरम्यान. पहिल्या शतकानंतर धावसंख्या झाली ती बिनबाद 9. विशाल माली मी तर म्हणेन की चांगली सुरुवात आहे. संत आणि सावध सुरुवात आहे. कुठलाही गडी बाद झालेला नाहीये. पाहूया दुसरं शतक मार्गस्थ होतोय. गोलंदाज मधुकर आपल्या बॉलिंग मार्कवर आलेले आहे. कृपया वेळ कमी खर्च करा प्लीज. मधुकर तू संतोष तरे चेंडूला अतिशय चांगल्या प्रकारे खेळून काढलेले. डीप इष्टा कव्हर रिजन मध्ये चेंडू येतोय. रामदास चेंडूची फेकी करतोय. दरम्यान 2 धावा अतिशय वेगाने पूर्ण केल्या जातात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते शरद आणि संतोष तरे दरम्यान. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते बिनबाद 11 धावांची पार्टनरशिप आपण पाहतोय 7 चेंडू मध्ये. संतोष तरे शॉर्ट ऑन पोल अँड सक्सेसफुल. चेंडू जातोय सीमापार षटकार. धन्यवाद डीजे. कारण की आपण पाहिलं होतं जेवढं हालचाल क्षेत्ररक्षा करून झाली नव्हती त्यापेक्षा जास्त
उत्सुकता ही दीपेश केणीला होती की मी हा झेल नक्कीच घेईन. निश्चितच चांगला प्रयत्न केला होता सीमारेषेच्या बाहेर, आणि मला वाटतं राकेश माली यांनी त्याला कामाला लावलेलं आहे. कारण की आल्याला त्यांनी सांगितलं होतं की दीपेश केनी याला माझ्याकडे पाठवून दे. पुन्हा एकदा चेंडूला शॉर्ट आर्म पोल केलेला आहे. चेंडू गणेश क्षेत्ररक्षक अडवतोय, चांगली फेकी करतोय, अप्रतिम क्षेत्ररक्षण आहे आणि तितकीच सुरेख फेकी. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी, संख्या वाढते ती बिनबाद 18 धावा झालेल्या आहेत. दीपेश केनी चेंडूची फेक करायची आहे मैदानामध्ये. जंबो सर, चेंडू आलेला आहे. 18 धावा. विलास पाटील यांचा देखील मी खूप खूप आभार व्यक्त करतोय. या स्पर्धेतून संघ जरी बाहेर झाला असला तरी मात्र आम्हाला एक मोलाचं सहकार्य जॉली स्पोर्ट कामतगार या संघाकडून विलास पाटील हे करीत आहेत पंचांची भूमिका पार पाडताना. शरात अतिशय चांगला चेंडू, गुडलँड स्पॉटवर चेंडूची फेकी केली जाते. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता. पाहूया पुन्हा एकदा मधुकर आपल्या बॉलिंग मार्कवर मार्गस्थ होत आहेत शरद द्यायच्यासाठी. अतिशय सुरेख चेंडू आहे. क्षणापर्यंत चेंडूवर नजर कायम ठेवली होती. चेंडूला खेळून काढला होता अपसाइड रिजन मध्ये. आता मात्र शरद याला माघारी जावं लागणार आहे धावबादच्या स्वरूपात. पहिला गडी बाद भादवड्या संघाचा शरद 19 धावसंख्येवर पहिला गडी बाद झालेला आहे. चांगली सुरुवात करून दिलेली आहे संतोष तरे आणि शरद यानं. मधुकार चेंडूचा सन्मान केला. हलक्या हातानं चेंडूला केलून काढलेले. आपलं वैयक्तिक खातं अकाउंट ओपन केले. शतक क्रमांक 2 समाप्त होतोय. पंच विलास बालू पाटील यांचा इशारा येतोय शतक समाप्त होण्याचा. एक बाद धावा झालेल्या आहेत. उर्वरित 12 चेंडू मध्ये विजयासाठी 22 धावांची गरज आहे. 11च्या सरासरीनं 22 धावा जमा करायच्या आहेत विजयासाठी. राकेश माली, गावदेवी स्पोर्ट भादवड्या संघाला उर्वरित 2 षटकामध्ये काय घडतंय काय बिघडतंय या आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी आमंत्रित करतोय आमच्या मानकुले गावचे उत्कृष्ट समालोचक ज्युनियर सिद्दीक बाबे राकेश माली याला. धन्यवाद काळीराम केनी. 22 धावांची आवश्यकता असणार आहे. तर निश्चितच बारा चेंडू आणि 22 धावांची गरज आहे विजयासाठी. कृपया दोन्ही संघाच्या खेळाडूंना
दोन्ही संघाच्या खेळाडूंना कृपया विनंतीचा मान करायचा आहे, कारण की कुठल्याही स्पर्धेला कालबोट लागणार नाही याची आपण दखल घ्यायची आहे. कारण की आयोजक संघ देखील काही बोलणार नाहीये. भिवंडी क्रिकेट नियमावलीनुसार ही मान्यता प्राप्त स्पर्धा आपण खेळतोय. गुरुदत्त चषक 2019. मधुकर फुलटॉस चेंडूला खेळून काढतोय एक्स्ट्रा कव्हर रिजन कडे. तिथं फक्त एकच दुसऱ्या धावेसाठी तिथे धावबाद होण्याची शक्यता, मात्र थ्रो गॅदर करता येत नाही तिकडे मधुकर याला, आणि 2 धावा पळून काढल्या जातात. संतोष आणि जयवंत याच्यामध्ये तू मेमे चालू होती. हाना करता करता 2 धावा पळत पूर्ण केलेले आहेत. मधुकर बजागे और पिच चेंडू, मात्र कुठल्याही प्रकारे तिथं चेंडू आणि फळीमध्ये संपर्क करता आलेला नाहीये. यशवंत एक धडाकेबाज फलंदाज आहे. आता मात्र 10 चेंडू 20 धावांची आवश्यकता असणार आहे सामना जिंकण्यासाठी. मधुकर बजाके राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज यशवंत साठी. लोअर फुलटॉस चेंडू आणि चेंडूला भिरकावून देतोय आउट ऑफ पार्क. 6 धावांसाठी मात्र तिथे रुपेश मात्र चुकतोय झेल घेण्यामध्ये आणि 200 रुपये देखील गमावतोय. नक्कीच जयदास देखील त्यांच्या पुढे होते. जयदास बोलत होते माझा झेल, पण मात्र रुपेश पुढे आले आणि झेल सोडतोय. मधुकर बजाके पुन्हा एकदा यशवंतसाठी. ओव्हरपिच चेंडू लॉंग ऑफ रिजन मध्ये आणि 1 बाउन्स चौकार. या 4 धावणीची धावसंख्या वेगाने पुढे सरकते 32. धन्यवाद डीजे. आता मात्र येणारे 8 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता असणारे हा सामना जिंकण्यासाठी गावदेवी भादवाड संघाला. मधुकर आता मात्र शॉर्ट ऑन पुल करण्याचा प्रयत्न असफल होतोय आणि अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण. त्यावर फक्त एकच धाव मिळते यशवंत याला आणि एका धावेनिशी धावसंख्या पुढे सरकते 33. 7 चेंडू आणि 9 धावा, 7-9 असं इक्वेशन. शेवटचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज संतोष. ओव्हरपिच चेंडू आणि चेंडू जातोय डाऊन द ग्राउंड आउट ऑफ पार्क. संतोषच्या अंदाजामध्ये षटकार. नक्कीच 6 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता असणाऱ्या हा सामना जिंकण्यासाठी. पाहूया ओमसाई पिसे संघाला जर हा सामना जिंकायचा असेल तर एक चमत्कारिक षटक हाताळावं लागेल. चमत्कारिक षटक हाताळण्यासाठी कुठला गोलंदाज मात्र येतोय ते पाहायचंय. यशवंत. धन्यवाद राकेश. तर भिवंडी वंडर बॉय जगदीश नाईक यांचं या क्रीडानगरीमध्ये शुभ आगमन झालेलं. मी विनंती करतो आपण स्टेजवरून स्थानापन्न व्हायचंय. भिवंडी टेनिस क्रिकेट मधलं एक मोठं नाव आहे जगदीश नाईक. आपलं सहर्ष स्वागत असणार आहे गुरुदत्त चषक 2019 मध्ये. आता मात्र चेंडूला खेळून काढलेले फाईन लेग रिजन कडे आणि चेंडू जातोय 4 धावांसाठी आणि अशा प्रकारे सामना संपन्न करतोय गावदेवी भादवाड संघ. वेल प्लेड गावदेवी भादवाड. बेस्ट ऑफ लक फॉर नेक्स्ट मॅच अँड हार्ड लक ओमसाई पिसे. धन्यवाद राकेश माली. अष्टविनायक ठाकूरपाडा गावदेवी स्पोर्ट भादवाड. हा सामना 3 षटकांचा असणार आहे. यशवंत तरे त्वरित नाणेफेकीसाठी यायचे प्लीज. वेळेचं सहकार्य करायचंय. त्यानंतर कालिका माता कालवार सकाळच्या सत्रामधले
एक विजेता संघ ठरलेले आहे. त्या संघाबरोबर या सामन्यातून विजय संघ खेळणार आहे. आजच्या दिवसातील शेवटचा सामना अडलक सनी, गणेश, जगन, रामदास अतिशय चांगला खेळ केलेला आजच्या दिवसामध्ये. मात्र गावदेवी स्पोर्ट भादोडे संघाबरोबर पराभूत झालेले आहे दुसऱ्या फेरीमध्ये. आपण आलात, आपलं देखील खूप खूप आभार. आणि या सामन्यातील सामनावीर संतोष तरे 20 धावांची खेळी साकारली होती आणि त्याच्याच बलावर आपल्याला आपण सामनावीर म्हणून आम्ही घोषित करतोय. सामनावीरचं पारितोषिक स्वीकारण्यासाठी संतोष तरे आपण स्टेजवर आहे. तर 3 षटकांचा सामना असणार आहे. निश्चितच मी नाणेफेकीसाठी आमंत्रित करतोय इंद्रपाल म्हात्रे साहेब आणि शिरीषदादा माली. आपण यापुढील सामन्याचं नाणेफेक करण्यासाठी स्टेजच्या समोर यायचंय. यशवंत तरे आणि अष्टविनायक ठाकूरपाडा संघाचा संघनायक दत्ता तरे. वेलकम, सुस्वागतम, वेलकम. जय बजरंग कारिवली या संघाचे संघनायक, एक आदर्श व्यक्तिमत्व भारतजी पाटील साहेब यांचं मंचावर शुभागमन झालेलं आहे. वेलकम, सुस्वागतम. सायंकाळच्या सत्रामध्ये आम्ही आपलं सहर्ष स्वागत करतोय. नाणेफेकीचा कॉल अष्टविनायक ठाकूरपाडा संघाबरोबर लागतोय आणि निर्णय कळवायचा आहे. त्वरित क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलेले मी मान्यवरांना विनंती करतोय आपण स्टेजवर येऊन स्थानापन्न व्हायचं. तसेच सामनावीराचं पारितोषिक संतोष तरे याला मी भारत पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते विजयी संघातील सामनावीराचं पारितोषिक संतोष तरे याला आपल्या हस्ते वितरण करायचं आहे. धन्यवाद भारत पाटील साहेब. वेल प्लेट संतोष तरे. बेस्ट ऑफ लक टू नेक्स्ट मॅच. दीपेश किनी स्टेजवर यायचंय. आपलं 200 रुपयाचं पारितोषिक आपण घेऊन जायचंय. दीपेश किनी आणि पुन्हा सज्ज व्हायचंय झेल घेण्यासाठी. आजच्या दिवसामध्ये 2 झेल टिपलेले आहेत आणि 400 रुपयाचं मानकरी ठरलेले आहे दीपेश किनी. त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय अष्टविनायक ठाकूरपाडा. प्रत्येक झेलसाठी पहिल्या दिवसापासून आमच्या गुरुदत्त 40+ संघाचे खेळाडू जयवंत सोंगे माली यांनी 200 रुपयाचं पारितोषिक लावलेले आहे आणि आतापर्यंत 3 झेल हे सीमारेषेच्या बाहेर पकडलेले. त्यामध्ये दीपेश केनी यांनी आजच्या दिवसामध्ये 2 झेल घेतले. तर काल सुरेश शिनवार माली